कसं आहे वातावरण कसं आहे गावाकडचं क्वालिटी का नाही एकदम सकाळी सकाळी विषय वेगळाच होऊन गेला. पप्पा मला म्हणे आता आपल्याला गोठा चालू करायचा म्हणलं डायरेक्ट औषध मारावं लागणार आहे. एकदम गोठ्यातलं सगळं गबळ जाळलं पाहिजे. आप्पाचा विषय हाड करा सोडून पप्पानी माझा विषय हाड केला आणि एक तर कधी औषध मारेल नाही. त्यात पप्पानी आज मला सांगितलं नेमकं खांदा दुखायला लावला फुल पंप भरेल असल्यामुळे. पुढे जा आम्ही आमची चाळी सोडली. एक तर गुन्ही गाडी टाकून आम्ही गावात चालू होतो तेजसला गुन्ही टाकून घेतलं. मग काय मोकरा धिंगाणा रस्त्यानं. दिवस उगल्या प्रत्येक गल्लीतले एक गावातले बाजार तळ जमवलं होतं. कुत्तर गँगच्या अध्यक्षतेखाली मोकार भांडणं चालू होती. कोब्यावाले आजली काळजी नेली होती कारण शेवटचं काम राहिलं आणि पैसे लगेच भेटतील. कोब्याच्या कामाला हाई गाई नाही डायरेक्ट. त्यांना म्हणलं दगड मांडून घेतो तुम्ही व्यवस्थित कोबा ओढून घ्या कारण गरज मला एक कोब्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. एका दिवशी 17 कामं करायची म्हणलं की लोड येतो डायरेक्ट. आणि त्यात आम्हाला खाद्याच्या गोडाऊनला कोबा करायचा होता. मग काय आम्ही सगळे बी लागलो घरी नियोजन करायला. आणि त्यात मग मी लेवल काढायला बी लागली. म्हणलं तू लेवल काढले तर सिव्हिल इंजिनियर फाशी घेतील. किती सिरियस काम चालू असलं ना मला टिंगल्या करायची सवय नाही. एक तर आम्हाला गोडाऊनच्या कोब्याखाली खडी टाकायची होती. आम्ही खडी बिडी व्यवस्थित आणली पसरून घेतली लेवल मध्ये. पप्पा बोलले उरलेल्या खडीचं काय करतो म्हणलं माझ्याकडे आयडिया अख्खी खडी ना आपण करा पुढे पसरून घेऊ कारण पावसाळ्यात लय चिखल